बार्शी तालुक्यातील वालवड गावात बुधवारी पहाटे एका 36 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। अशोक सुंदरराव जाधवर वय वर्ष 36 असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण वालवड परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अशोक जाधवर हे आपले वडील, पत्नी व मुलांसह वालवड येथे वास्तव्यास होते। मंगळवार दिनांक 27 जानेवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास त्यांनी कुटुंबासोबत शेतातील घरी जेवण केले। त्यानंतर मी गट नंबर 81 मधील शेतातील जनावरांच्या शेडवर झोपायला जातो असे सांगून ते घराबाहेर पडले होते। बुधवारी 28 जानेवारी पहाटे 5:30च्या सुमारास नेहमीप्रमाणे जनावरांची धार काढण्यासाठी व गोठा साफ करण्यासाठी शेडवर गेलेल्या त्यांच्या वडिलांना अशोक जाधवर यांनी शेडमधील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले। धक्कादायक दृश्य पाहून त्यांनी तातडीने दोरी सोडून मुलाला खाली उतरवले, मात्र तोपर्यंत अशोक यांचा मृत्यू झाला होता। यानंतर त्यांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली व पांगरी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची रीतसर खबर दिली। वडील सुंदरराव राजाराम जाधवर वय वर्ष 60 यांनी दिलेल्या जबाबावरून पांगरी पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे। अशोक जाधवर यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। मयत अशोक जाधवर यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले तसेच वृद्ध आई वडील असा परिवार आहे।